हां जी, मित्रांनो, माझं नाव ज्ञानेश्वर केशव केंद्रे आणि मी हा व्हिडिओ शूट करतोय. हां, 18 वर्षाचा. मी 18 वर्षाचा आहे आणि मी हा व्हिडिओ शूट करते कारण मी माझे 2-2.5 वर्षापासून मी असंच घरी आहे आणि घरीच बसून असतो. तर महाराष्ट्राच्या पब्लिकला मला एवढंच सांगायचं आहे की जर तुम्ही त्यांच्या मुलांना जर हां शाळेत जर पाठवत असाल लहानपणीपासून आणि तुम्ही त्याला नंतर त्यांची 10वी झाली, नंतर त्यांची 12वी झाली आणि त्यानंतर तुम्ही विचार करता त्याला कामाला पाठवायचं, असा विचार जर करत असाल, मोस्टली 90% महाराष्ट्रातील लोकांना हेच विचार करतात की पहिल्यांदा त्यांचा मेन एमच असते महाराष्ट्राच्या लोकांचा की लेकरांना शिकवायचं, मस्त बिज्युकेट करायचं आपल्या स्वतःच्या मुलाबाळांना आणि कंपनीमध्ये कारण एवढी तर सरकारीमध्ये व्हॅकन्सी पण नाहीत जेवढे महाराष्ट्रामध्ये किंवा आय थिंक भारतामध्ये जेवढे मुलं आहेत तेवढे तर व्हॅकन्सी नाही तिचे इंडियामध्ये. तर तुम्ही हेच विचार करत असाल की की मी माझ्या मुलांना शिकवणार, परत मी माझ्या मुलांना शाळेमध्ये शिकवणार आणि मोठं बनवणार, इंजिनियर बनवणार, डॉक्टर बनवणार, हे ते करायला लावणार आणि त्यांची लाईफ एकदम बेस्ट करून देणार. तर मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो की की जर तुम्ही एखाद्या मुलाला जो हां, पहिलीमध्ये जर एखाद्या मुलाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याला 6 किंवा 7 वर्ष लागतात ॲडमिशन घेण्यासाठी. तर तुम्ही जर त्याला पहिलीमध्ये ॲडमिशन घ्यायला होता आणि 6-7 तास त्याला शाळेमध्ये रेग्युलरली नेऊन बसवत आहे आणि वापस मग नंतर त्याला स्कूलवरनं घरी घेऊन येत आहे, मग वापस त्याला घरून ट्युशनवर घेऊन जात आहे. तर त्याचं आयुष्य त्याला काय वाटतं हेच माझं आयुष्य आहे. लहानपणापासून त्याला काय वाटतं की हेच माझं आयुष्य आहे आणि तो त्याच्यात स्वतःची लाईफ हुडकायला लागतो त्याच्यामध्येच त्याला वाटतं हे माझी लाईफ आहे की मला सकाळी उठायचं आहे, शाळेत जायचं आहे आणि 7 तास शाळा करायची, त्यानंतर घरी यायचं आहे, वापस क्लासला जायचं, क्लासहून घरी यायचं. परत त्याला वाटतं हेच माझी जिंदगी आहे आणि मला हेच करायचे. त्याला असं वाटतच नाही की मी ह्याच्याशिवाय दुसरं काय करू शकतो. त्याला असं वाटत नाही मी दुसरं काय करू शकतो. त्याला वाटणार नाही की मी जर वडापाव विकायचं म्हटलं तर मी विकू शकतो. त्याला वाटत नाही की मी पाणीपुरी विकू शकतो किंवा मी काही बिझनेस करू शकतो. त्याला त्याला दुसरं काही जमतच नाही त्याला. त्याला फक्त एवढं जमते की शाळेला जायचं, शाळेहून यायचं, वापस क्लासला जायचं आणि मग तसेच ते पोरं 10वी करतात. 10वीपर्यंत शाळा कॉलेज करतात. नंतर मग ते 12वी करतात. 12वीनंतर मग ते पोरं इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतात. मग तिथं ते 7-8 तास काम करतात इंजिनिअरिंगमध्ये. आपलं कॉलेज करतात इंजिनिअरिंगमध्ये 7 तास कॉलेज करायचं. त्याच्यानंतर ते कामाला लागतात. मग ते 7-8 तास तिथं कामाला करतात आणि काम करतात आणि 10-15 हजारची नोकरी करतात. बस संपलं. एवढंच आहे तिथं. आणि तुम्ही जर विचार करत असाल ना की माझ्या मुलांना, बाळांना शिकवणार आणि हे करायला लावणार, मोठं बनवणार आणि त्यांची लाईफ बेस्ट होणार ह्याच्यामुळं. तर मी एवढं सांगतो की तुमचं डिसिजन खूपच खराब आहे. तुमचं डिसिजन खरं सांगायचं म्हटलं तर खूप म्हणजे खूपच खराब आहे. कारण ते नाही का त्याची अनफॉर्च्युनेटली नाही का त्याची थिंकिंग पॉवरच त्याला माहीत नाही. थिंकिंग पॉवर पण माणसाजवळ असते आणि तो विचार पण स्वतः करू शकतो. त्याला शिकवल्याशिवाय काही येतच नसते. कारण तुम्ही मोस्टली जी मुलं बघता का नाही आजकाल, त्याला शिकवल्याशिवाय काही येतच नाही आणि ते लाईफमध्ये त्यांना शेवटपर्यंत तेच करायचं आहे. म्हणजे त्यांना काहीच जमणार नाही जोपर्यंत तुम्ही शिकवणार नाही. त्याला आउट ऑफ लाईफ पण काहीच जमणार नाही त्याला. म्हणजे जर स्कूल सोडलं, कॉलेज सोडलं तर त्याला काही करताच येणार नाही. त्याच्यासाठी कसं आहे, आजच्या जर मुलं बाळ आहेत ना महाराष्ट्रातली, त्यांच्यासाठी नाही का की शाळेला जाणं, कॉलेजला जाणं किंवा डिग्री करणं किंवा काही पण इंजिनिअरिंग करणं त्यांच्यासाठी ते काम आहे. त्यांच्यासाठी ते लाईफ टाईम म्हणजे लाईफचं डिसिजन नाही त्यांचं स्वतःचं, ते काही नाही. त्यांच्यासाठी ते काम आहे. ते घरच्यांनी लावून दिलं त्यांना ते काम. ते काम करतात असं आहे त्यांच्यासाठी. आणि मग त्याच्यामुळे त्यांना काय वाटतं की हेच मला काम जिंदगीभर करायचे. ते दुसरा काही विचारच करत नाही दुसऱ्या विषयाबद्दल. म्हणजे की त्यांनी स्वतःचं डिसिजन करू शकत नाहीत तसे मुलं किंवा कोणी पण. म्हणजे मुलं किंवा मुली असं की स्वतःचं डिसिजन करू शकत नाहीत. मी म्हणतो एक 6-7 वर्षाचा मुलगा आहे. म्हणजे आजकालची माणसं किती आवर काम करते, म्हणजे किती घंटे काम करते की 7 तर नाही, आजकाल 10-10 घंटे काम आहे सध्या तर.
12-12, 13-13 हजारमध्ये 10-10 घंटे काम करून घेते माणसाकडनं कंपनी. तर तुम्ही एका 6-7 वर्षाच्या मुलाला 7 तासासाठी एक काम लावल्यासारखं आहे त्याच्यासाठी. ते नेऊन सोडते तिथं. त्याच्यात ते नाखुश आहे. त्याच्यामुळं ते थिंकिंग पॉवर म्हणजे तो विचार करू शकत नाही. त्याच्यामुळे ते पुढचा विचार करू शकत नाही. लाईफमध्ये ते दुसरं काय पण करू शकतो असं त्याला विचारच येत नाही. जसं की आता सध्या नाही का एम्स का कोणती तरी एंट्रन्स एक्झाम होती. त्याच्यामध्ये टॉप टॉप 3चे म्हणजे टॉप 3 मुलं जे फर्स्ट, सेकंड आणि थर्ड रँकमध्ये आले होते ना, त्यांना डान्स म्हणजे पहिले आल्यामुळे त्यांच्यासाठी एक हे स्टेजवर नाही का त्यांना डान्ससाठी बोलवलं आणि त्यांना डान्स पण करता येत नव्हता. डान्स करता येत नाही. काय फायदा त्याचा की त्यांनी एवढं करून पण त्यांना डान्स करता येत नाही. म्हणजे त्यांनी एवढा अभ्यास केला, हे केलं, त्याचा म्हणजे डान्सच करता येत नाही त्या पोरांना. तर काय फायदा त्याचा? तर एवढंच सांगू इच्छितो की मी असं म्हणत नाही की तुम्ही तुमच्या मुलाला, बाळांना की काही म्हणजे शिक्षणच नका शिकू की गरज नाही त्यांना शाळेत पाठवायची. पण मी म्हणतो 7 तास किंवा 6-7 तास शाळेत पाठवायची गरज कायच आहे त्यांना. 4 तास जरी तुम्ही शाळेला पाठवलं तरी पण भरपूर आहे 4 तास. 4 तास, 3 तास. 3 तास पण तुम्ही शाळेत पाठवलं तर भरपूर आहे. तर आणि ते बाकीचे 3 तास जर तुम्ही त्याच्या एज्युकेशन डेव्हलपमेंटवर नाहीतरी जसं की स्पोर्टमध्ये डेव्हलपमेंट केली त्याच्या तुम्ही आणि जसं की माइंड गेम्स जसं चेस बीस असतात ते त्याच्यावर तुम्ही बाकी उरलेले टाईम जर हे केला उपयोग केला तर त्याला ते महत्त्वाला पडणार आहे. जसं की तुम्हाला सांगतो मी, जर एखाद्याला तुम्ही पहिली, दुसरी, तिसरी असं 10वीपर्यंत तिथं 10 वर्ष आणि मग 12वी 12 वर्ष आणि जसं 12वीचे 12 वर्ष आणि त्याच्यानंतर डिग्रीचे 4 वर्ष म्हणजे तुम्ही 16 वर्ष मुलाला नुसतं एज्युकेट करताय म्हणजे शिकवताय नुसतं काय ना काय तर नवीन शिकवताय तुमच्या मुलाबाळांना की तुम्हाला असं वाटतं की ते मोठं होणार आणि मोठं होऊन काहीतरी काम चांगलं करणार आणि प्रगती होणार त्याची. जर विचार करा जसं सुशांत सिंग राजपूत आहे ते स्वतः 4 वर्ष थिएटर करून आपलं ॲक्टर झाला. जर तुम्ही एखाद्याला 16 वर्ष 16 नाही आपलं 12 वर्ष 12 किंवा 13 वर्ष एखाद्या मुलाला तुम्ही स्पोर्टमध्ये शिकवला 12 वर्ष स्पोर्ट शिकवलं जसं की क्रिकेट शिकवलं किंवा फुटबॉल खूप सारे स्पोर्ट आहेत ते किंवा मेंटल गेम्स शिकवले जसं चेस मेंटल तर नाही बोलतात काय माइंड गेम चेस शिकवला किंवा असे खूप सारे गेम आहेत जे त्यांना तुम्ही शिकवले किती वर्ष 12 वर्ष तर त्याच्यात तो एक्सपर्ट होईल. विचार करा तुम्ही त्याच्यात तो खूप एक्सपर्ट होईल. तुम्ही त्याला बिझनेस शिकवलं 10 वर्ष तर त्याच्यात तो किती एक्सपर्ट होईल. त्याला असं वाटणार नाही की बाबा की स्कूलच माझी लाईफ आहे त्याच्यानंतर कामच माझी लाईफ आहे असं नाही वाटणार. त्याला वाटणार की मी बिझनेस करू शकतो मी स्पोर्टमध्ये काय पण करू शकतो. जर त्याला तुम्ही काय पण शिकवलं थिएटर शिकवलं ॲक्टिंग शिकवली तर तो काय पण करू शकतो असं आहे. तर मी एवढं सांगू इच्छितो कारण आज किती 2 ते 2.5 वर्ष झालं मी हेच विचार करतो यार मी कशासाठी करतो आहे मी पॉलिटेक्निक करतो आहे मी कशासाठी करतो आहे मी इंजिनिअरिंग कशासाठी करतो आहे. पहिल्यांदा तर मला वाटलं यार लाईफ घरचे मला पहिल्यांदा हेच वाटलं अरे यार मी हे केलं ना तर घरचे एकदम खुश राहतील आणि घरच्याला मी चांगलं मी म्हणजे स्टेबल फॅमिली मी नाही का स्टेबल करू शकतो की फायनान्शियली मी स्टेबल होऊ शकतो फॅमिलीला स्टेबल करू शकतो मी पुढं जाऊन हेच विचार करत होतो. मग नंतर 2-2.5 वर्ष मला हेच कळलं नाही की मी अरे यार मी करतो आहे काय मी ह्याच्यानंतर मी करणार काय मला लाईफमध्ये मला करायचे काय मला हेच कळत नव्हतं. मग 3 वर्षाचा मी डिप्लोमा केला मग त्याच्यानंतर मी कामासाठी गेलो. म्हणजे कसं असते डिप्लोमा झाला ना त्याच्यानंतर तुम्ही जॉबसाठी जाऊ शकता किंवा जॉब करू शकता. डिग्रीला म्हणजे स्पेशली रेग्युलर जाणं तेवढी काय इम्पॉर्टंट नसते. तुम्ही डायरेक्ट पेपरला गेलं तरी पण चालते. मग त्यानंतर मी विचार केला की अरे यार मी कामाला जाणार. मग कामासाठी मी अप्लाय करायला लागलो सुट्ट्या लागल्या पेपर झाला मला 80% आहेत मला पॉलिटेक्निकला आणि मी माझ्यासाठी ते काम होतं माझं की काम करायचं आणि त्याचं काम जेवढं चांगलं काम करणार तेवढं चांगलं फळ भेटणार ते माझ्यासाठी काम होतं असं होतं बस एवढंच पाहिजे. आणि मग मी विचार केला कुठेतरी कामाला जाईन काम करत मस्त काय अरे यार मित्र काय करते हे मित्र तिकडे फिरते यार हे ते करते चला आपण हे करतोय कामाला जाऊ. नंतर पण गेलो एका किती 10 नाही 10 नाही त्यापासून 17 ते 18 मी इंटरव्ह्यू दिले असतील आतापर्यंत कंपनीमध्ये जाऊन. एकासुद्धा कंपनीने 12,000पेक्षा जास्त
पगार एक महिन्याला बरं का 12,000पेक्षा जास्त पगार आणखी सांगितलीच नाही. 12 ते 13,000. आणि हां, एका जागी तर काय झालं माहिती आहे का, एका सोसायटीमध्ये इलेक्ट्रिशियन म्हणजे काहीच नाही, फक्त जे वॉटर टँक असतात ना खाली, ते खालनं पाणी वरी सप्लाय करायचं होतं. आणि फक्त एक स्विच असते, स्विच की त्याला स्विच ऑन करायचं, खालनं पाणी वरी सप्लाय झालं आणि टाकी फुल झाली ना, स्विच ऑफ करायचं. तर तेव्हा म्हणते त्याच्यासाठी जो तिथला HR होता, आय थिंक मॅनेजर त्या बिल्डिंगचा, तो म्हणते नाही आम्हाला इलेक्ट्रिकल इंजिनियर पाहिजे. आता त्याला कोण सांगेल की बाबा स्विच ऑन करण्यासाठी इलेक्ट्रिकल इंजिनियरचीच गरज नाही आहे. इलेक्ट्रिकल इंजिनियरची तेव्हा गरज आहे जेव्हा त्याच्यामध्ये काय तर प्रॉब्लेम आली, काय तर झालं, तेव्हा गरज आहे त्याला त्याची. तर तो म्हणते नाही, आणि 10 तास काम आहे आणि 12,000साठी मी गेलो. तर आजकालच्या जे पण फॅमिलीज आहेत जे महाराष्ट्रात राहतात, मी त्यांना एवढं सांगतो की बाबा तुमच्या मुलाच्या फक्त स्टडी डेव्हलपमेंट किंवा शिक्षणावरच भर नका देऊ, तर तुम्ही त्याला असा विचार करा की तो कमीत कमीत कमी टाईम शिक्षणावर स्पेंड केला पाहिजे त्यांनी, आणि जास्तीत जास्त टाईम त्याच्या स्वतःवर स्पेंड केला पाहिजे. जसं की त्याच्या मेंटल हेल्थवर, त्याच्या फिजिकल हेल्थवर त्यांनी स्वतःच्या त्याच्यावर टाईम स्पेंड केला पाहिजे. एवढंच मी तर एवढं सांगतो आहे. आणि असंच नाही का, व्हिडिओ म्हणजे मला आवड आहे व्हिडिओ बनवायची. खरं सांगायचं म्हटलं तर मी जेव्हा पॉलिटेक्निक करायचं, मी 10वीमध्ये असताना व्हिडिओ बनवायचो यूट्यूबला. 10वीमध्ये असताना पॉलिटेक्निक करण्याच्या अगोदर व्हिडिओ बनवायचो. त्यानंतर म्हणजे मी तेवढंच करायचो व्हिडिओ, म्हणजे व्ह्यूज काय येत नव्हते, काय नाही. चॅनल बनवलं होतं, व्हिडिओ बनवायचो मी, म्हणजे असं स्वतःचे स्पेशल व्हिडिओ टाकत नव्हतो. गेमचे टाकले व्हिडिओ, कोणचे पण टाकले, एवढंच करत होतो बस. आणि आज किती वर्षानंतर करतो मी, बहुतेक 3.5 वर्षानंतर आज हातात मोबाईल घेतला आहे. आणि माझा मोबाईल काय तेवढा भारी नाही, काय नाही, क्वालिटी बिलिटी काहीच नाही मोबाईलला. फक्त मला व्हिडिओ बनवायला आवडतं पण. आणि आता मी विचार केला की भाई मी फ्युचरमध्ये, आज नाही तर नाही पण फ्युचरमध्ये, असं नाही की मी जॉबच्या भरोश्यावर राहणार, कशाच्या भरोश्यावर राहणार. मी स्वतःवर स्वतःची डेव्हलपमेंट करणार. मी स्वतःला म्हणजे मी स्वतः शिकणार आता काही ना काहीतरी. बाहेर कसं जगायचं काय नाही ते शिकणार मी आता. आणि मला जे आवडेल मी मला हां, म्हणजे मला जे आवडेल मी ते करायचा प्रयत्न करणार. जसं की व्हिडिओ बनवणं, खेळणं, ह्याचाच प्रयत्न करणार की मी बाहेर फिरणार. कारण मी 2-2.5 वर्ष झाले हेच विचार करतो की भाई मी जिंदगीत मी काय काय करूच शकत नाही असं मला वाटते. मी विचार केला, अरे यार मी वडापावचा गाडा टाकू शकेल का, असं विचार होतो. मी हे करू शकेल का, मी ते करू शकेल का, हेच विचार असते मला. आणि शेवटी मी काय म्हणतो, अरे यार नाही मी हे तर करू शकत नाही, कारण मी अभ्यास करतो, मला त्याच्याशिवाय दुसरं काही येतच नाही, मी फक्त कंपनीत काम करू शकतो. हे असा माइंडसेट झाला आहे आजकालच्या लोकांचं, जे कॉलेजमध्ये जातात किंवा स्कूलमध्ये जातात त्याला तेच वाटायला लागतं. त्याला त्याची बाहेर त्याची जिंदगी दिसतच नाही. ते असं आहे त्याच्यासाठी की ते जेलमध्ये टाकलं आहे. त्याला माहीत नाही त्याच्या बाहेर काय आहे. त्याला काय वाटतं जेलमध्ये राहणं, जेलमध्ये काम करणं, जेलमध्ये खाणं, बस एवढंच लाईफ आहे. आणि जेलमध्ये जे पैसे देतात 4-5, जे बी काय काय पैसे देतात त्याच्या मोबदल्यावर, ते घेणं आणि तेच लाईफ आहे. बस संपला विषय, एवढंच वाटते त्याला. त्याला माहीत नाही जेलच्या बाहेर गाडी चालवतात लोक, जेलच्या बाहेर लोक बिझनेस करतात, जेलच्या बाहेर लोक काय काय करतात, त्यांना माहीत नाही असं. तर मी एवढंच सांगतो की भाई नका नका याच्या भरोश्यावर राहू, की फक्त शिक्षणाच्या भरोश्यावर नका राहू, दुसरं काय पण करा. हां, एवढंच. याच्या पुढं तर काय मला बोलता आहे ना भाई, एवढंच मी सांगू इच्छितो. आणि मला माहीत पण नाही मी व्हिडिओ कधी अपलोड करणार का करणार नाही. मी म्हणजे मला स्वतःलाच माहीत नाही की मी व्हिडिओ का बनवतो, अपलोड का करतो. पण हे आहे खरं की जेव्हा पण मी 8-10 वर्षानंतर हे व्हिडिओ बघणार, तेव्हा मला आठवणार की भाई हां, की भाई मी खरं बोलत होतो, असं आहे. आणि खरंच आहे ते. आता सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही कोणत्या पण लोकांना जर विचारलं आजकाल की बाबा हां, की इंडियामध्ये 80 ते 90% इंजिनियर जॉबलेस आहेत. आणि जे 10% 5% लोकं काम करतात, ते पण काही पण कंपनीमध्ये जो भेटेल ते काम करतात. तर असं नाही की सिव्हिल इंजिनियर तर कंपनीत जाऊन कन्स्ट्रक्शनसाठी काम करणार, असं नाही. सिव्हिल इंजिनियर कंपनीत जाऊन डेटा एंट्रीचं काम करतं आहे. सॉफ्टवेअर इंजिनियर कंपनीत जाऊन डेटा एंट्रीचंच कामं करतात. परत सॉफ्टवेअर इंजिनियर कंपनीत जाऊन काय दुसरं काय कामं करतात. ज्याच्यामध्ये तुम्हाला मजा येते ना ते काम करा. तुम्ही व्हॉईस ओव्हर करा, तुम्ही डबिंग आर्टिस्ट बना, तुम्ही ॲनिमेशन आर्टिस्ट बना. अरे त्याच्यामध्ये लोकं खूप पुढे गेलेत. तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये का, मी काय म्हणतो कॉम्पिटिशनमध्ये उतरायचंच का? ज्याच्यात ऑलरेडी कॉम्पिटिशन आहे त्यात उतरायचं का? दुसरे खूप सारे करिअर ऑप्शन आहेत. तुम्ही तुम्हाला व्हॉईस ओव्हर, तुम्हाला मिमिक्री करता येते, तुम्ही व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट बनू शकता.
तुम्हाला ॲनिमेशन, तुम्हाला एडिटिंगचा शौक आहे, तुम्ही ॲनिमेशन शिकून तुम्ही ॲनिमेटर बनू शकता, तुम्ही कार्टून व्हिडिओ बनवू शकता, तुम्ही काही पण करू शकता तुम्ही. मला एवढंच म्हणणं आहे. पण जो शिक्षण करतो, जो इंजिनियर बनतो, त्याला काय वाटतं की नाही, माझी ह्याच्यापुढं लाईफच नाही आणि मी ह्याच्यापुढं काय करू शकत नाही, माझी हीच आहे लाईफ, मी ह्याच्यापुढं काय करू शकत नाही, मी 7-8 घंटे कामच करू शकतो, मी 12,000 रुपयेच कमवू शकतो, मी 1,00,000 रुपये कमवू शकत नाही, मी मोठा माणूस बनू शकत नाही, एवढ्यावरच माझं आहे, बस संपला विषय, एवढंच आहे. तर मी 5-10 मिनटं झालं बोलतो आहे. आणि जेव्हा पण मला वाटेल की अरे यार मी आज सक्सेसफुल झालो, तेव्हा मी हा व्हिडिओ बघणार आणि मी सोशल मीडियावर पण हा व्हिडिओ तेव्हा शेअर करणार. त्याच्या अगोदर पण करू शकतो, जेव्हा मला असं वाटेल की अरे यार हां, या व्हिडिओची खूप गरज आहे आता सांगण्याची. तर एवढं सांगतो. तर चला मित्रांनो, बाय. माझा हात पण खूप दुखत आहे आता, हातात मोबाईल पकडून पकडून. तर हां, एवढं सांगायचं होतं की तुमच्या मुलांच्या तुम्ही मेंटल आणि फिजिकल जो आहे ना त्याच्यावर भर द्या. मेंटल आणि फिजिकल ॲबिलिटी गेन करण्यावर भर द्या, एवढं सांगायचं मला. चला तर मित्रांनो, आता व्हिडिओ बंद करतो.